नमस्कार, मी चेतन. या व्हिडिओच्या माध्यमातून समोर यायचं कारण म्हणजे आत्ता जो सोशल मीडियामध्ये कधी ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपरफुटीचा मुद्दा जो गाजत आहे, त्याबद्दल माझे काही पर्सनल मतं आहेत, ऑब्झर्वेशन्स आहेत किंवा माननीय मुख्यमंत्र्यांचा जो माझ्याकडे मेसेज आलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आता हा मुद्दा ज्यावेळेस पुढे आला कथित ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपरफुटीचा, त्यावेळेस मला बऱ्याच जणांचे कॉल आले, मेसेज आले आणि काही जणांनी वैयक्तिक भेटून सांगितले की चेतनजी तुम्ही हा मुद्दा सरकार दरबारी लावून धरला पाहिजे आणि यातलं काही सत्य आहे. इरेग्युलरिटीज झाल्या असतील तर त्याही पुढे आली पाहिजेत किंवा इरेग्युलरिटीज नसतील झाल्या तर त्याही पुढे आले पाहिजेत. वास्तविकता माझं वैयक्तिक म्हणणंही तेच आहे की MPSC हे पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे आणि हे ॲटोनॉमस पब्लिक सर्व्हिस कमिशन असल्यामुळे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, त्याच्यामुळे MPSCमध्ये लोकांचा फेथ हा कंटिन्यू राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपल्यासाठीही महत्त्वाचं आहे, येणाऱ्या पिढ्यांसाठीही महत्त्वाचं आहे. हे जे सर्व लोक आहेत त्यांना मला एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत. वास्तविकता जे मला वैयक्तिक ओळखतात बऱ्याच दिवसापासून त्यांना माहीत आहे की 90% काम बिहाइंड द कर्टन करण्यामागे बिलीव्ह करतो आणि सगळ्या गोष्टी लाईनअप झाल्यानंतरच पुढे येतो काही अपडेट द्यायला वगैरे. कारण माझं स्वतःच असं एक वैयक्तिक मत आहे की काही चमकोगिरी करण्यापेक्षा किंवा कोणतं राजकीय किंवा काही दुसरे काही फायदे उचलण्यापेक्षा रिझल्ट रीप करण्याकडे आपला भर असला पाहिजे आणि रिझल्ट ओरिएंटेड काम झालं पाहिजे. तर हा जो ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपरफुटीचा मुद्दा समोर आला, आताही कथित आहे सध्या तरी सोशल मीडियातून पुढे आला. तर कथित ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपरफुटीचा मुद्दा ज्यावेळेस सोशल मीडियातून पुढे आला त्यावेळेस लगेचच मी हा मुद्दा त्याची सत्यता तपासून पाहण्यासाठी दिल्लीमध्ये विनयजींच्या कानावर घातला आणि महाराष्ट्रातही माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करायला चालू केली. आता सरकारचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे केलं पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांकडे. नाहीतर आपल्या इथं काही महापाक आहेत रोहित पवार सारखे, ते आहेत ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा, पोलीस स्टेशनला जा, कुठं CIDकडे जा. अरे सरकारकडे जा ना, तुम्ही आमदार आहे, मुलांना कशाला मिसलीड करताय. तर मी डायरेक्टली माननीय मुख्यमंत्र्यांकडे तो मुद्दा लावून धरला. तर माननीय मुख्यमंत्र्यांकडे मला रविवारी हा मेसेज आला की चेतन या प्रकरणाची संपूर्ण चौकशी चालू आहे आणि सर्व सत्यता बाहेर काढून मगच थांबीन. आता हा मेसेज तुम्हाला सांगायचा मागचा माझा हेतू हा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका कुशंका अशा आहेत की हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचलाय का नाही किंवा सरकारचं याबद्दल काय मत आहे. तर मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात, त्याच्यामुळे आपण एक ठामपणे बोलू शकतो किंवा अधिकृतपणे बोलू शकतो की सरकारपर्यंत हा मुद्दा पोहोचलेला आहे आणि सरकार अतिशय ठाम आहे यातील सत्यता बाहेर काढण्यासाठी आणि त्याची निष्पक्ष चौकशी करून जर काही इरेग्युलरिटीज झाल्या असतील तर त्याही पुढे काढतील, नसतील झाल्या तर त्याही पुढे आणतील. आपल्या जे काय चौकशांती निष्पन्न होईल ते. आता ह्याच्यात मला आणखी पुढे बोलायचं आहे की बऱ्याच जणांचा माझ्याबद्दलच हा झालं की मी कसं काय याच्यात भाग घेत नाही की मी सांगितलं बिहाइंड द कर्टन काम करतो आणि ह्या मुद्द्यावर तर कंपल्सरी मी काम करणार. कारण काय आहे, आपल्या महाराष्ट्रात 2024चा जो पेपरफुटी विरोधी कायदा आणला त्यात मी चेतन म्हणून आणि आमच्या टीमने काय काम केलंय किंवा ह्यात कशा प्रकारे भूमिका बजावली हे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी विधानसभेत स्पष्ट केलेलं आहे. ज्याला कुणाला काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी ते विधानसभेतून मागवू शकता किंवा युट्यूबवरही सर्च केलं तर ते तुम्हाला मिळून जाईल आपला पेपरफुटी विरोधी कायदा आणण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात. तर आता मला पुढे दुसरा एक विषय घ्यायचा आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जी कथित ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपरफुटी आहे तर सोशल मीडियामध्ये बऱ्याच संशयिताची नावं येत आहेत. ॲज फॉर एक्झाम्पल काही मुंडे भाऊ बहीण आहेत, कुणाची नावं येत आहेत. ऋतुजा जाधव नावाचे एक व्हॉट्सअप चॅट्स पुढे येत आहेत किंवा पायल लांडे म्हणायची कोणतरी मुलगी आहे तिचं नाव येत आहे. तिचा कोण पती आहे सुनील गाडवे, त्याच्याबद्दलही संशय व्यक्त केला आहे. मी एका ट्विटर हँडलला हे बघितलं. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत तर जोपर्यंत चौकशी होत नाही निष्पक्ष तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नका. चौकशी यंत्रणा त्यांचा चौकशी करून एक कन्क्लुजन काढतील. म्हणजे इरेग्युलरिटीज झालेल्या आहेत किंवा कोणी केलेल्या आहेत किंवा नाही केलेल्या आहेत ह्या दोन्ही साईडनी निष्कर्ष काढणं आपलं चुकीचं ठरेल. आता ही जी संशयितांची काही नावं सोशल मीडियातून पुढे येत आहेत त्याच्यात मला थोडं एक्सटेंड करायचं आहे. यात माझ्यासमोर दोघांचे स्पष्टीकरण आले, टेलिग्रामवर लिहिले होते कोणतरी. एक त्यातले दोन सांगतो मी. एक वगैरे नावाचा कोणतरी मुलगा आहे, मी त्याला ओळखत नाही. आता त्या वगैरेने काय केलं की कदाचित त्याच्याबद्दल एक कुठंतरी संशय व्यक्त होत असेल, ते त्याला समजलं असेल. तर त्या वगैरेने काय केलं की माझ्याबद्दल चर्चा चालू आहेत आणि या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आणि मी कोणत्याही चौकशीला जायला तयार आहे असं सांगितलं. आता माझं वैयक्तिक मत आहे जे वगैरेने लिहिलंय ते बरोबर आहे, कारण त्याच्यात कुठेही मला त्याच्यात धमकी दिसत नाही किंवा धमकीवाजा असं लिहिलेलं दिसत नाही. आणखी एक स्पष्टीकरण टेलिग्रामवर आलं. तर टेलिग्राम चॅनल हा टोळीचाच आहे, मी पुढे सांगतो पुढे काय आहे तो.
आणखी एक स्पष्टीकरण टेलिग्रामवर आलं की पायल लांडे नावाच्या मुलीचं, त्याच्यात असं लिहिलं तिने की मी मुलगी आहे आणि एका मुलीबद्दल जबाबदारीनं बोललं पाहिजे. आता मला यात समजत नाही की यात मुलगा मुलगी जात धर्म हा विषय आला कुठून. कुठेही विक्टिम कार्ड खेळायचं. आता राहिली गोष्ट, पुढे असं लिहिलेलं आहे म्हणजे एक सारांश त्या मेसेजचा की त्या नावाने की मी चौकशीला तयार आहे. हा सारांश आहे. आता वर्ड टू वर्ड मला सांगता येणार नाही की मी निष्पक्ष चौकशीला जायला तयार आहे आणि माझं असं आहे, हे सत्य आहे आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि माझा यात काही दोष नाही. ते ठीक आहे हे लिहिलेलं, पण ते लिहित असताना जी वकिली भाषा जी आहे ती पुढे वापरली की मी हे करणार आहे की लिगल ॲक्शन घेणार आहे म्हणून. कशासाठी लिगल ॲक्शन घेणार आहे? डिफेमेशन होतंय म्हणून. वास्तविकता पब्लिक इंटरेस्टमध्ये रिझनेबल डाऊट घ्यायला प्रत्येकाचा अधिकार आहे. पण याने काय होतं या वाक्यामुळे की चिलिंग इफेक्ट क्रिएट होईल. चिलिंग इफेक्ट क्रिएट झाल्यामुळे लोक घाबरतील आणि लोक घाबरल्यामुळे जर काही कोणाकडे पुरावे असतील तर ते पुरावे घेऊन पुढे येणार नाहीत घाबरल्यामुळे. लोकांचं इंटरप्रिटेशन एवढं हे नसतं किंवा प्रत्येकाला काही नॉलेज असं नसतं ना. तर मला त्यांना हे सांगायचं आहे की असं धमकीवाजा नाही बोललं पाहिजे. आणि राहिली गोष्ट, कारण ही चौकशी चालू आहे, आणखी चौकशी चालू असताना असं बोललं नाही पाहिजे जेणेकरून चिलिंग इफेक्ट क्रिएट होईल. जे काय आहे तुमचं म्हणणं ते सोशल मीडिया थ्रूही मांडा आणि ज्या कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत त्यांच्यासमोरही मांडा. आणि हे सगळे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही मला हे सांगायचं आहे की बाबा नो, कोणी चुकीचं इंटरप्रिटेशन करून घेऊ नका काही स्पष्टीकरणामुळे किंवा काही भाषामुळे. जर तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते कॉम्पिटंट अथॉरिटीकडे द्या, जेणेकरून जे काही सत्य आहे, इरेग्युलॅरिटीज झाल्या असतील तरी पुढे आले पाहिजेत आणि नसतील झाल्या तर त्याही पुढे आले पाहिजेत. कारण ही जी बॉडी आहे पब्लिक सर्व्हिस कमिशनवरचा लोकांचा फेथ मेंटेन राहणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. ते पब्लिक इंटरेस्टमध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे. मला पुढे गेल्यानंतर म्हणजे ह्याच्यात सोशल मीडियातून जे कळलं, आता थोडं टोळीकडे येतो. हा जो सुनील गाडवे आहे कदाचित ह्याच्यामुळे लोक घाबरू शकतात की असं समजलं की हा सुनील गाडवे पायल लांडेचा पती आहे. आता मला माहित नाही आहे का नाही, असं समजलं की हा कोणत्या तरी पब्लिक ऑफिसचा पीए आहे. आता आहे का नाही अधिकृत तेही माहीत नाही. जर असं काही असेल तर कुणीही हे बर्डन घेऊ नका की कोण पब्लिक ऑफिसचा पीए आहे, कोण कुणाचा पती आहे, कोण कुणाचा मित्र आहे, कोण कुणाचा भाऊ आहे. अजिबात कुणी बर्डन घ्यायची गरज नाही. जे पुरावे असतील तर ते कॉम्पिटंट अथॉरिटीकडे दिले पाहिजेत निष्पक्ष चौकशीसाठी आणि सत्य बाहेर येण्यासाठी. पुढे जाऊन सुनील गाडवेबद्दलच बोलायचं मला. हा सुनील गाडवे हा असं कळलं की रोहित पवारचं जो काम बघतो प्रमोद पाटील त्याचा खास मित्र येतो पुण्यात. रोहित पवार इकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रमोद पाटीलला घेऊन येतो रोहित पवार आणि जे नाटकं चालू आहेत रोहित पवारची की त्या पोलिसांना भेट, त्या पोलिसांना भेट. अरे सरकारकडे जावा ना तुम्ही. माझ्यासारखा माणूस जर सरकारकडे हे लावून धरत असेल मुख्यमंत्र्यांकडे, तुम्ही सरकारकडे गेलं पाहिजे. दुसरं जे टेलिग्राम चॅनल आहेत, वास्तविकता जो ऋषिकेश गांगुडे आहे ज्यांनी ते हे प्रकरण लावून धरलेलं आहे, माझ्या त्याचं नाव ऋषिकेश गांगुडेच आहे, गांगुडे नाव आहे, हे मला फिक्स माहिती आहे. तर त्याला साथ दिली पाहिजे. सत्य बाहेर येण्यासाठी त्यांनी लावून धरलेलं आहे. तर टोळी त्याचं हे जे टोळीतले टेलिग्राम चॅनल पण आहेत ते नाही पुढे आणणार, तर स्पष्टीकरण टाकायला लगेच पुढे आले. आता टोळीबद्दल काही गोष्टी सांगतो मी. आता ह्यांनी काय केलं, मी तुम्हाला अवेअर करतोय, सगळ्यांनी अवेअर झालं पाहिजे टोळीबद्दल. आता हा जो ऑनलाईन ऑफलाईनचा मुद्दा आहे, ऑनलाईन ऑफलाईनच्या मुद्द्यात यांनी काय सांगितलं की हे केलं म्हणून की पुणे पोलिसांनी आंदोलनाला परमिशन दिली नाही. कुणी सांगितलं पुणे पोलिसांनी आंदोलनाला परमिशन नव्हती दिली म्हणून ऑनलाईन ऑफलाईनच्या मुद्द्यात? मला स्वतःला पुणे सीपीने परमिशन दिली होती आणि आमचे काही डिफरन्सेस होते प्रोटेस्ट वेन्यूबद्दल, माझे आणि सीपी सरांचे, पुणे सीपी सरांचे. तर ते संध्याकाळपर्यंत आम्ही रिझॉल्व्ह करून ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत ते करणार होतो. ओरली त्यांनी तोपर्यंत सांगितलं होतं की चेतन तू कलेक्टर ऑफिसला आंदोलन कर, आत्ताही तुला परमिशन आहे म्हणून. मग ही टोळी तिथं सीएम ऑफिसला गेली. सीएम सरांबरोबर काय निगोशिएशन करून आली, म्हणजे ऑफलाईन करायचंच हे लावून धरलं का नॉर्मलायझेशनचा मुद्दा लावून आली काय माहिती. आल्यानंतर लगेच चालू केलं की आम्ही हे केलं, पोस्टपोन केलं, हे केलं, ते केलं. आता ही जी टोळी होती याच्यात किरण निंबोरी. आता ह्या निंबोरीने काय केलं की टेलिग्रामवर आले, त्यांचं काहीतरी कट्टा म्हणून कोणतरी चॅनल आहे, तर सॉरी टेलिग्राम नाही, युट्यूबवर आले आणि त्याच्यात लिहिलं, सॉरी एका टेलिग्राम चॅनलवरच लिहिलेलं मी कुठतरी वाचलं की माझा काही क्लास नाही किंवा माझा काही इंटरेस्ट नाही याच्यात, मी सगळं विद्यार्थी त्यासाठी करतोय. जर तुम्ही विद्यार्थी त्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी करताय तर माझं म्हणणं हे आहे की तुमचं जे युट्यूबचं चॅनल आहे ते युट्यूबचं चॅनल तुम्ही त्याच्यातून जो रेव्हेन्यू जनरेट होतोय तो पब्लिक करा आणि जो रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे
तो गरीब MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी डोनेट करून टाका. कारण तुमचा प्रायमरीली जो व्ह्युअर आहे तो MPSCचा विद्यार्थी आहे. कोणते अधिकारी आले, कोणते MPSCचे आंदोलन आले, लाईव्ह केलं, हे केलं, तर त्याच्यामुळे जो रेव्हेन्यू आहे तो MPSCच्या विद्यार्थ्यामुळे जनरेट होतो असं माझं म्हणणं आहे. कारण व्ह्युअर हा MPSCचा विद्यार्थी दिसतोय प्रायमरीली. मी आणखी एक गोष्ट सांगतोय, टोळी कसं खोटं बोलतात आणि सगळ्यांना मिसलीड करून आपल्या आयुष्याचं वाटोळ करत आहेत. तर मागच्या वर्षी जो 2025ला PSI वयवाढीचा जो मुद्दा होता, त्यांनी शेवटपर्यंत काय सांगितलं मुलांना की PSI वयवाढ होणार आहे. आता PSI वयवाढ होणार आहे, आता लास्टपर्यंत असंच चालू होतं की PSI वयवाढ होत आहे. मग शेवटी मला काय वाटलं की ह्या टोळीकडून काय होत नाही, आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे. मग मी मुंबईला गेल्यानंतर मला समजलं की ह्या प्रकरणात काहीच प्रोग्रेस नाही. मग त्यावेळेसच मी एक ट्विट केलं होतं की बाबांनो, ही की PSI वयवाढबद्दल इथं काही प्रोग्रेस दिसत नाही, जे काय होईल ते इथून होईल. आणि मागच्या वर्षी PSI वयवाढ झालीच नाही. मुलांना ह्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत मिसलीड केलं. त्याच्यामुळे मागच्या वर्षी ग्रुप बीला किती मुलं फेल झाली हे तुम्हाला समजून येईल. तर टोळीचं पहिल्यापासून एक जर मोडस ऑपरेंडी बघितली तर राज्यसेवेसाठी ह्यांनी कायम ग्रुप बी ग्रुप सीच्या विद्यार्थ्यांचं वाटोळ केलेलं आहे. आणि ग्रुप बी ग्रुप सीचं काय काम केलं ते मला दाखवावं. सगळी कामं आम्हीच केलेली आहेत असं मला वाटतंय. ट्विट करणे किंवा कुठेतरी जाऊन निवेदन देणे ह्यांनी कामं होत नसतात. त्याला ते परसुएट करावं लागतं सरकार दरबारी जाऊन किंवा कोणत्या तरी अधिकाऱ्यांना भेटणं. BMCच्या वेळेस यांनी असंच केलं. कमिशनरच्या अटी डेप्टी कमिशनरकडे जाऊन चेंज करा म्हणतो ते. अरे वेळात काढता का? कमिशनरच्या अटी डेप्टी कमिशनर चेंज करतो का? रोहित पवारला जरा सुधार बनावं जरा काहीतरी. नुसतं ट्विट करणे आणि हे लोकांना मिसलीड करणे म्हणजे असं बोललं नाही पाहिजे. सन्माननीय बालमित्र मंडळाचे आमदार आहेत रोहित पवार, असं बोललं नाही पाहिजे. पण आता हे जे मागच्या वर्षी जे PSI वयवाढीचं आंदोलन झालं, जो रोहित पवारचं काम करणारा जो माणूस आहे प्रमोद पाटील, ज्यावेळेस पोलिसांनी धरून नेलं त्यावेळेस पळून आला. केसेस कोणावर पडल्या? काही विद्यार्थ्यांवर. काय हा का पळून आला? पोलीस डायरीमध्ये नोंद असेल, त्याला पण डिटेन केलं होतं. मग त्याच्यावर काय केस नव्हती टाकली? रोहित पवारांनी त्या दिवशीच्या कार्यक्रमात सांगितलं की मी फोन केला होता पोलिसांना त्यावेळेस केसेस काढायसाठी. तुम्ही फोन केला होता तर फक्त यांची नावं कशी काय आली? तुम्ही फक्त प्रमोद पाटीलसाठी फोन केला होता का? आता ही जी गोष्ट आहे, पुढे मला हे बोलायचं आहे की बाबांना टोळीच्या व्यवस्थित ज्या गोष्टी आहेत त्या अवेअर राहून व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला फॉलो करायचं असेल तर करा किंवा नाही करा, पण हे टोळी आपल्या आयुष्याचं वाटोळ करते असं मला दिसतंय. आणि सन्माननीय बालमित्र मंडळाचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांनी जरा नाटकं करायची बंद करावी. मुद्दे सरकार दरबारी लावून धरावे. तुम्ही आमदार आहात, विधानसभेत ही लावून धरावे आणि जे कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत किंवा मिनिस्टर वगैरे त्यांच्याकडे जावं. कुठं इकडे जा तिकडे जा किंवा काही राजकारण करणे हे सोडून द्यावं असं माझं म्हणणं आहे. आणि एवढं बोलून मला हे थांबायचं आहे. आणि तर शेवटी परत एकदा मला सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा जो कथित ड्रग इन्स्पेक्टर पेपर फुटचा मुद्दा आहे तो अतिशय सिरियसली घेतलेला आहे. आणि त्यांचा मला मेसेज आलेला आहे की या प्रकरणाची पूर्ण प्रकरणाची चौकशी चालू आहे आणि जे काय सत्य आहे ते बाहेर काढूनच थांबेन असं त्यांनी माझ्याकडे स्वतःकडे मेसेज दिलेला आहे. हे काय कुठलं अजम्पशन नाही, प्रिझम्पशन नाही किंवा कुठं ऐकलेलं नाही. मेसेज हा माझ्याकडे आलेला आहे.